नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेची लगबग चालू आहे माझी। दिवसभर हार फुलं जे काय साहित्य लागत होतं, समया घासून ठेवायच्या होत्या, हे सगळं दिवसभर मी केलं आणि संध्याकाळ झाल्यानंतर मला वाटते 10:30 पावणे 11च्या सुमारास मी पूजा करायला घेतली आणि टिपोळ्यावरती मी ही पूजा मांडलेली आहे। टिपोळ्यावरती देवाचे वस्त्र हंतरलेले आहेत मी। लाल शुभ्र हे वस्त्र आहेत, खूप सुंदर दिसतात। देवाला लाल वस्त्रांमध्ये ना खूप सुंदर देव उठून दिसतात। आणि इकडे 3.5 पीठामधली महालक्ष्मी आपली कोल्हापूरची अंबाबाई जी आहे, तर तिचा माझ्याकडे मोठा फोटो आहे जो माझ्या घरात आहे। तर तो फोटो मी इकडे पूजन केलेला आहे। फोटो स्वच्छ ओल्या कपड्याने मी पुसून घेतलाय आणि गंध लावून हार घातलेला आहे। शिवाय इकडे लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा सुद्धा फोटो आहे। हा मध्ये फोटो लावलाय तो, त्याला सुद्धा मी गंध आणि हार घालून घेतलेला आहे। शिवाय इकडे कमळात बसलेली लक्ष्मी आहे। नेहमी मी वैभव लक्ष्मीला फोटो पुसते, तर तो फोटो सुद्धा मी इकडे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून गंध लावून हार घालून घेतलेला आहे आणि सगळे फोटो असे एका लाईनीमध्ये असे छान लावून घेतलेले आहेत। आणि मग आता मी इकडे समई लावत आहे। समया स्वच्छ घासून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही समया लावून घेतलेल्या आहेत आणि मध्ये जो दिवा आहे तो तुपाचा दिवा, अखंड दिवा मी तो ठेवलेला आहे। कोजागिरी पौर्णिमा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे। लक्ष्मीसाठीची आजची जी पूजा आहे ती लक्ष्मीची पूजा आहे। आणि इकडे कलश घेतलेला आहे मी, स्वच्छ तांब्या घासून त्याच्यावरती मी ओम काढलेला आहे, हळदी कुंकू आणि ओम काढलाय। आणि माझ्याकडे ना विड्याची पानं नव्हती, आंब्याची पानं नव्हती, म्हणून मी इकडे विड्याच्या पानांचा वापर केलेला आहे। आणि कलशामध्ये मी पहिला अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल, सुपारी, 1 रुपया असं टाकलेलं आहे। आणि मग त्याच्यावरती मी नारळ ठेवून तो कलश तिकडे मांडत आहे आणि दोन्हीकडे 2 दिवे लावलेत। आता एकदा दिवे लावले आणि फोटो सेट केले ना, कलश वगैरे लावला ना की मग बाकीची पूजा आपल्याला मांडायला कसं अगदी सोपं जातं। कारण आपण टिपोळ्यावरती पूजा करतोय। माझ्याकडे असं मंदिर एवढं मोठं नाहीये, मंदिर आहे बट मोजके 4च देव आहेत आणि रोज जी पूजा होते तेवढंच। आणि मग वेगळी काही असे सणवार असतील तर मग मी टेबलावरती किंवा टिपोळ्यावरती ती पूजा मांडत असते आणि मोठी पूजा होते ना ती। तर अशा पद्धतीने इकडे मी विड्याची पानं सुद्धा घेतलेली आहेत आणि कलश मांडून झालाय। जे साहित्य लागते ते जसं जसं आठवेल, जे राहिलेलं साहित्य तर ते पण मी आता घेत आहे। तर मला इकडे 5 विडे देवांसाठी ठेवायचे होते, म्हणजे कुळस्वामी आपले माहेरचे सासरचे जे देव आहेत त्यांच्यासाठी मी 5 विडे नेहमी ठेवते। कुठल्याही पूजा केली ना त्याच्यामध्ये हे 5 विडे मी ठेवतेच। तर त्याच्यासाठी मी हे कॉईनचा डबा घेतलाय। माझ्याकडे एक कॉईनचा डबाच आहे, नेहमी त्याच्यामध्ये कॉईन असतात, कोणाकडे मागायची अजिबात गरज पडत नाही। आणि इकडे कलश पहिला सेट करून घेतला आणि मग आता इकडे मी पहिला गणपती बाप्पांसाठी 1 पानाचा विडा, म्हणजे 2 पानं विड्याची आणि त्याच्यावरती सुपारी, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू वाहून पहिला गणपती बाप्पांसाठी इकडे विडा ठेवलेला आहे। आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे, ती सुद्धा मी स्वच्छ घासून घेतलेली आहे आणि चांदीची लक्ष्मीची पावलं सुद्धा आहेत। तर ते सुद्धा 2 पानाची विड्याची पानं जी आहेत ती घेतलेली आहेत। त्याच्यावरती लक्ष्मी मातांना मी विराजमान केलेले आहे। त्याच्याबरोबर समोर मी लक्ष्मीची जी पावलं आहेत तर ती ठेवलेली आहे अशा पद्धतीने। आणि माझ्याकडे लक्ष्मीच्या कवड्या आहेत। नेहमी मी वैभव लक्ष्मी असो किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असो, दसऱ्यातला असो, ज्या आपल्या स्पेशल पूजा असतात ना तेव्हा मी लक्ष्मीच्या कवड्या पूजत असते। लक्ष्मीच्या ज्या कवड्या आहेत त्या लक्ष्मीला फार प्रसन्न, म्हणजे लक्ष्मीला त्याची खूप आवडतात त्या कवड्या। तर त्या लक्ष्मीच्या कवड्या आहेत ना तर त्या सुद्धा मी इकडे पूजेसाठी घेतलेल्या आहेत। शिवाय संपूर्ण कुबेर यंत्र, महालक्ष्मी कुबेर यंत्र आहे, तर ते सुद्धा इकडे स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू लावून ठेवलेलं आहे। आणि संपूर्ण यंत्र म्हणजे आपली पूजा
विधियंत्र जे आहे तर ते सुद्धा इकडे पुसून हळदी कुंकू लावून ते सुद्धा इकडे मी पूजा केलेली आहे। आणि आता बाकीचे जे छोटे छोटे देव आहेत तर त्यांची मी इकडे विड्याची पानं मांडून मांडून हळूहळू मी आता इकडे पूजा करत आहे। तर आजची पूजा जी आहे ती कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमाला दूध आटवलं जातं किंवा तुम्ही हे केलं जातं, दूध आटवून बासुंदी बनवली जाते किंवा दुधामध्ये ड्रायफ्रूट घालून वेलची पावडर घालून इकडे मसाले दूधसुद्धा बनवलं जातं। प्रत्येकाला आवडीनुसार आपल्या बनवतात। तर दूध मी बनवून थंड करत ठेवलेलं आहे आणि चांदण्यामध्ये ठेवलेलं आहे बाहेर। जसा जसा चंद्र वरती येईल तेव्हा ते त्याचं प्रतिबिंब आपल्या दुधामध्ये पडेल आणि मग मी इकडे पूजेची सुरुवात केली, कारण ही संध्याकाळची पूजा असते। संध्याकाळची म्हणजे 12 वाजता 12 ते 1 पर्यंत आपल्याला ही पूजा करायची असते, नामस्मरण करायचं असतं। तर अशा प्रकारे सगळी पूजा पहिली मी मांडून घेते आणि आजच्या पूजेचं मी महत्त्व सांगते तुम्हाला। रात्री देवी लक्ष्मी आणि इंद्रदेव जे आहेत ते रात्रीच्या वेळी सगळीकडे म्हणजे पृथ्वी तलावरती फिरत असतात ह्या कोजागिरी पौर्णिमेला। आणि आजच्या दिवशी लक्ष्मीची आणि इंद्रदेवांची पूजा केली जाते। तर इंद्रदेव आणि देवी लक्ष्मी जी आहे ती पृथ्वी तलावरती आपल्या फिरत असतात आणि कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे हे पाहत असतात। कोजागिरीला पितरांना आपला जो नैवेद्य असतो तो पोहे आणि नारळाचं पाणी याचा नैवेद्य दाखवायचा आपल्या पितरांना आणि आपल्या घरातली मंडळी आणि आपण स्वतः तो नैवेद्य जो आहे तो त्याचा प्रसाद आपण घ्यायचा। या दिवशी आरती करून चंद्राची पूजा करायची आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा। कोजागिरीला उपवास, पूजन आणि जागरण ह्या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। असं म्हणतात की या रात्री देवी लक्ष्मी पूजा करते म्हणजेच कोण जागा आहे असं विचारत घरोघरी फिरत असते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य देऊन समृद्धी करते। म्हणून देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते, घरी, मंदिरं, घाट इत्यादी ठिकाणी दीप लावण्यात येत आहेत आणि दिवे लावतात, लोक जागरण करतात आणि देवाची पूजा करतात, मनोकामना करतात, देवाची सेवा करतात। लक्ष्मी जी असते ती प्रत्येकाच्या घरी जाऊन बघत असते कोण आपली पूजा अर्चा करतं आणि मग लक्ष्मी त्यांना भरपूर धनसंपदा, समृद्धी, ऐश्वर्य असं आपला आशीर्वाद देत असते। ही रात्र जी आहे लक्ष्मीच्या आराधनाची रात्र असते आणि त्यामुळे आपण कोजागिरी पौर्णिमाला विशेष महत्त्व आहे आणि आपण पूजा अर्चा हे सगळं काही करत असतो। एखादा घरी सण असतो त्याचप्रमाणे आपण ही कोजागिरी पौर्णिमा सगळीकडे साजरी होते आणि आपण जे चंद्राच्या खाली जे दूध ठेवतो आणि चंद्राची प्रतिमा त्याच्यामध्ये जाते आणि ते दूध आपण पितो। तर असं म्हटलं जातं की ते दूध पिल्यामुळे आपल्याला कोणताही आजार होत नाही। तर असं आपली जी पिढी आहे ती म्हणून गेलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या दिवशी कोजागिरी पौर्णिमाला फार महत्त्व आहे आणि आपण खरोखर पूर्ण श्रद्धेने ही पूजा करतो आणि मी सुद्धा पूर्ण श्रद्धेने ही पूजा केलेली आहे। आणि इकडे आता मी लक्ष्मीची जी माझी मूर्ती आहे चांदीची तर त्याच्यावरती कुमकुम तिलक मी करणार आहे। तर मी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत मी इकडे काय करणार आहे लक्ष्मीच्या प्रतिमेवरती कुंकू तिलक लावणार आहे। तर पहिला इकडे मी फुलं मांडून घेते, जी मी फुलं आणलेली आहेत तर ती पहिली फुलं देवाला संपूर्ण विड्याची पानं जी आहेत, लक्ष्मीची मूर्ती आहे, स्वामी महाराजांची मूर्ती आहे, तर सगळीकडे मी फुलं मांडून घेतलेली आहेत। जे आपले समई वगैरे लावलेले आहे समईला सुद्धा मी फूल अर्पित केलेलं आहे। जो तुपाचा दिवा अखंड आहे त्याला सुद्धा मी इकडे फूल वाहिलेलं आहे। लक्ष्मीची मूर्ती आहे त्याला मी गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे। शिवाय इकडे लक्ष्मीच्या कवड्या आहेत तर तिकडे सुद्धा मी गुलाबाचंच फूल वाहिलेलं आहे। गणपती बाप्पांना मी पिवळं फूल वाहिलेलं आहे आणि इकडे हे 5 विडे जे आहेत जे आपल्या कुलदेवतेसाठी जे विडे मांडलेले आहेत तर त्याच्यावरती सुद्धा मी हळदी कुंकू सुपारी 1 रुपयाचं कॉईन आणि अक्षदा घालून फूल वाहिलेलं आहे आणि लक्ष्मीला सुद्धा इकडे गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे। लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचं जे आहे तर तिकडे सुद्धा मी गुलाबाचं फूल वाहिलेलं
आहे. गाय आणि वासरू आहे, तर इकडे सुद्धा मी छोटा हार वाहिलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की जो घरातला जो झाडू असतो तर ते सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप आहे. तर ते सुद्धा मी इकडे त्याची पूजा केलेली आहे. झाडू जो आहे तो स्वच्छ धुतलाय मी आणि धुवून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याची लक्ष्मी म्हणून मी या दिवशी इकडे पूजा केलेली आहे. आणि इकडे आता लक्ष्मी चांदीची लक्ष्मीची जी मूर्ती आहे त्याच्यावरती मी कुमकुम तिलक आता मी करत आहे. पूर्ण मी वाटी भरून असं कुमकुम घेतलेलं आहे आणि मंत्र म्हणत म्हणत मी आता इकडे कुमकुम तिलक करत आहे. तर मंत्र तुम्ही तुमच्या इच्छेनुसार म्हणू शकता. तर मी इकडे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत म्हणत मी जे वाटीमध्ये मी कुंकू घेतलेलं आहे तर असं जप म्हणत म्हणत मी इकडे कुमकुम तिलक लक्ष्मीला करत आहे. आणि मला वाटते एक 15 ते 20 मिनटं मी हे कुमकुम तिलक करत आहे. इकडे मी स्क्रीनवरती तुम्हाला मी मंत्र जो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर तो सुद्धा इकडे स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला. आणि जवळजवळ 20 मिनटं मी हा कुमकुम तिलक लक्ष्मीला करत आहे. आता हे जे कुमकुम आहे हे आपल्याला ठेवायचं आहे. आपण उठल्यानंतर रोज आपल्याला हे कुमकुम लावायचं आहे. म्हणजे तुम्ही आता टिकली लावताय, टिकलीच्या वरती वगैरे लावलं तरी काही हरकत नाही. तर हे मंत्रित केलेलं कुमकुम आहे. तर हे अगदी कुठेही सांडायचं नाही, जपून ठेवायचं. म्हणजे नेहमी आपल्याला लावता येतं, सवासणीला लावता येतं त्यासाठी. तर तुम्हाला आजची माझी जी पूजा आहे आणि कुमकुम तिलक जे आहे ते कसं वाटलं नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे रोजच्या रेसिपी आणि सणवाराचे जे मी व्हिडिओ टाकत असते ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. आणि मी माझ्या घरामध्ये पूजा वगैरे करते तर माझ्या मुलाबाळांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि पुढच्या पिढीला सुद्धा ती माहिती मिळेल की आपल्या घरामध्ये कुठल्या पद्धतीची पूजा होत होती आणि कशी होत होती. तर ही सगळी पुढच्या पिढीला सुद्धा माहिती मिळेल. तर यासाठी मी हे माझे देवाचे व्हिडिओ म्हणजे मी पूजा करते सगळे व्हिडिओ हे मी टाकत असते. रेसिपी बरोबरच हे व्हिडिओसुद्धा मी टाकत असते. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच जय माताजी लिहायला विसरू नका, कमेंट करा. आणि कुमकुमा तिलक आपलं चालूच आहे. जवळजवळ 20 मिनटं हे कुमकुमा तिलक मी केलेलं आहे आणि खूप छान वाटतं. अशा पद्धतीने जर पूजा केली ना तर मनाला सुख समाधान देऊन जाते. जे लाखो रुपये जरी तुम्ही कुठे दिले ना तरी ते सुख समाधान आपल्याला मिळत नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर बघा एक वेगळीच आपल्याला पावर मिळते. तसे आपण देवाची जेव्हा पूजा करतो ना तेव्हासुद्धा आपल्याला एक वेगळीच पावर एनर्जी मिळते, उत्साह मिळतो. आपल्या डोक्यातले विचार सगळे निघून जातात आणि प्रत्येकाने देवाची उपासना प्रार्थना ही केलीच पाहिजे. आणि मी माझ्या घरी नेहमी करत असते. त्याच्यामुळं मला माझ्या मनाला खूप छान वाटते आणि माझ्या मुलाबाळांना सुद्धा हे बघायला आवडते पूजा वगैरे आणि ते सुद्धा आवर्जून नमस्कार वगैरे करतात. आता ही पूजा जी आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तर ही पूजा जेव्हा मी काढणार तेव्हा हे कुंकू जे आहे ते एका वेगळ्या डब्बीमध्ये भरून ठेवणार. म्हणजे आपल्याला हे मंत्रित केलेलं कुंकू आहे. म्हणजे आपण याच्यावरती कुमकुम तिलक करताना आपण म्हणत आलेलो आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत म्हणत आपण हे लक्ष्मीला कुंकू लावलेलं आहे. तर हे मंत्रित कुंकू आहे. तर आपल्याला उठल्यानंतर आपण लावायला काहीच हरकत नाही आहे.
कुंकुमा तिलक जेव्हा माझं झालं तेव्हा मी देवासमोर हात जोडून देवाची प्रार्थना केली आणि आपल्या घरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी मी देवाकडे प्रार्थना केली की आपल्या मुलाबाळांचं कल्याण कर, सुख समृद्धी दे, सगळ्यांना आरोग्य चांगलं राहू दे सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने मी प्रार्थना केली. बराच वेळ देवाची मी आराधना केली. तर देवाला याच्याशिवाय दुसरं काहीच नको असते. जेव्हा आपण काय देतो तर देवाला थोडंच ते देव खातो वगैरे, पण देवाला भक्ती हवी असते आपली. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा भक्ती करत जा आणि देव तुम्हाला खरंच चांगलं फळ देईल. तर मी सुद्धा माता लक्ष्मीजवळ तुम्हा सगळ्यांच्यासाठी चांगली प्रार्थना करत आहे. तुम्हा सगळ्यांचं, जे लोक माझा हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांना निरोगी आयुष्य दे. तर अशा पद्धतीने मी माझा हा व्हिडिओ आता कंप्लीट करत आहे.